Hello. See student, in today's lecture we will discuss about the logical equivalency and some standard rules of logical equivalency. तर यामध्ये पहिला रूल आहे तो आहे डी मॉर्गन्स लॉ. डी मॉर्गन्स लॉज. तर ही कन्सेप्ट आपल्याला अभ्यासायची आहे. ऑलरेडी तुम्हाला डी मॉर्गन्स लॉ म्हणजे काय हे माहिती आहे. पहा, नंबर 1, निगेशन ऑफ पी अँड क्यू असेल, जसं कॉम्प्लिमेंट ऑफ ए इंटरसेक्शन बी असेल तर जे रूल आहे सेट थेरीमध्ये तोच रूल इथे आहे. तर हे निगेशन कसं सिम्प्लिफाय होतं तर निगेशन ऑफ पी अँडचं होतं ऑर आणि पुढे निगेशन ऑफ क्यू. म्हणजे निगेशन ब्रॅकेटमध्ये ट्रान्सफर केलं, ब्रॅकेट सिम्प्लिफाय केला तर तो कसा करायचा तर निगेशन ऑफ पी, पहिल्याचं निगेशन, अँडचं झालं ऑर आणि ऑर इथे निगेशन क्यू. तर हा रूल जो तयार केला पहिल्यांदा तो डी मॉर्गन्स नावाचा मॅथमॅटिशियन होता, म्हणून त्याला आपण डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतो. मग याच्याच जोडीला दुसरा एक रूल तयार होतो, निगेशन ऑफ पी ऑर क्यू असा ब्रॅकेट असेल तर काय येतं, आता तुम्ही सांगताल निगेशन पी अँड निगेशन क्यू. बघा या पद्धतीने होतो रूल तयार हा. तर याला डी मॉर्गन्स लॉ असं म्हणतात. आपण कंडिशनल लॉ एक आता इथे सांगूयात. रूल, त्याला आपण नाव देऊयात कंडिशनल रूल असं. तो रूल काय सांगतो, यांचे प्रूफ आपल्याला लिहायचे आहेत. कोणत्या मेथडने, ट्रूथ टेबल मेथडने. म्हणून हे लॉ तुम्हाला महत्त्वाचे आहेत. तर कंडिशनल लॉ काय सांगतो, पी एम्प्लाइज क्यू असेल तर हे इक्विव्हॅलंट असतं कुणाबरोबर, निगेशन पी ऑर क्यू. म्हणजे पहिल्याचं निगेशन घ्या, एम्प्लाइजचं ऑर होणार, दुसरा आहे तसा. याला कंडिशनल रूल म्हणा किंवा कंडिशनल लॉ. आणि तिसरा आहे तो बाय कंडिशनलसाठी. मग बाय कंडिशनलचा इक्विव्हॅलंट रिलेशनमधला रूल कोणता आहे तर तो आहे पी बाय कंडिशनल क्यू इज ऑलवेज इक्विव्हॅलंट टू पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी. म्हणजे इथे तुम्हाला मी आत्ता फर्स्ट, सेकंड आणि थर्ड असे 3 मेन रूल तुम्हाला सांगितलेले आहेत. पहिला रूल काय सांगतो, डी मॉर्गन्स लॉ. दुसरा रूल काय सांगतो, कंडिशनल लॉ किंवा रूल. आणि तिसरा बाय कंडिशनल. म्हणजे बघा अँडचं ऑर कसं होतं, ऑरचं अँड कसं झालेलं आहे, कंडिशनलचं ऑरमध्ये कन्व्हर्जन कसं होऊ शकतं आणि बाय कंडिशनलचं कंडिशनल अँडमध्ये कन्व्हर्जन कसं होऊ शकतं. हे रूल आहेत, हे फॉर्म्युले आहेत लॉजिकमधले. मग यांचे प्रूफ तुम्हाला लिहिणं गरजेचं आहे बाय युजिंग ट्रूथ टेबल. पहा एकदा व्यवस्थित. डी मॉर्गन्स लॉ ब्रॅकेट कसा सॉल्व करायचा निगेशनचा. कंडिशनल लॉ, कंडिशनलचं कन्व्हर्जन ऑरमध्ये कसं केलेलं आहे, पहिल्याचं निगेशन, दुसरा आहे तसा मध्ये ऑर. आणि बाय कंडिशनलचे 2 ब्रॅकेट, पी एम्प्लाइज क्यू, क्यू एम्प्लाइज पी, मध्ये अँड. पाहूया त्यांचे प्रूफ आपण वन बाय वन. पहा आता अगदी पहिल्याचंच प्रूफ, डी मॉर्गन्स लॉ आहेत ना त्याचं प्रूफ पाहूया. टू प्रूव्ह दॅट काय प्रूफ, कशाचं, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वल टू निगेशन पी ऑर निगेशन क्यू. याचं प्रूफ लिहिण्यासाठी आपण ट्रूथ टेबल तयार करणार. मग या रिलेशनचं प्रूफ लिहिणार असताल तर ट्रूथ टेबल कसं तयार करायचं. पहिल्यांदा LHS RHSमध्ये किती स्टेटमेंटचे सिम्बॉल आलेले आहेत बघा.
पी क्यू दोनच, म्हणून पहिले दोन कॉलम पी क्यू फर्स्ट सेकंड. मग पहिले दोन कॉलम फिक्स झाले, दोनच स्टेटमेंट आहेत. किती पॉसिबिलिटी? 4 पॉसिबिलिटीज. टी टी, टी एफ, एफ टी, एफ एफ. झालं क्लिअर? आता हे दोन कॉलम झाल्यानंतरनं एल एच एस अगोदर सिम्प्लिफाय करू, नंतर आर एच एस सिम्प्लिफाय करू. मग एल एच एसमध्ये अँड आहे पहिल्यांदा, म्हणून पहिल्या दोन कॉलममध्ये अगोदर अँड, थर्ड कॉलम. मग आता अँड जर तुम्ही जॉईन केले पहिले दोन कॉलम, पहिल्या दोघांमध्ये अँडचा रूल अप्लाय केला, तर अँडचा रूल काय सांगतो? टी 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 अदरवाईज एफ. मग टी टी टी, एफ एफ एफ, बाकी केसेस अदरवाईजमध्ये आल्या. आता त्यानंतरनं फोर्थ कॉलम बघा, एल एच एस सॉल्व करतोय, पी अँड क्यू मिळालं, त्याचं निगेशन घ्या. म्हणजे या थर्ड कॉलमचं तुम्ही आता निगेशन घेणार आहात, कारण पी अँड क्यू थर्डमध्ये आहे. मग याचं निगेशन घेतलं तर टीचं निगेशन एफ, टी आणि टी. झाले निगेशन कंप्लीट. एल एच एसची साईड कंप्लीट झाली. हा एल एच एसचा कॉलम तुम्हाला इथे मिळाला आहे. आता आर एच एसचा विचार करा. आर एच एसमध्ये निगेशन पी, निगेशन क्यू आहे, म्हणजे हा 5th आणि 6th नंबरचा कॉलम तयार होणार. मग निगेशन पी म्हणजे काय येणार आता बघा, एफ एफ टी टी. आणि निगेशन क्यू म्हणजे काय येणार पहा, एफ टी एफ टी. झाला निगेशन पी क्यू. आणि आता तुम्हाला आर एच एस मिळवण्यासाठी इथे आता आर एच एस मिळेल तुम्हाला निगेशन पी और निगेशन क्यू. हा 7th नंबरचा कॉलम तयार होईल. म्हणजे 6 नंबरचा कॉलम आणि हा 6 आहे, आणि 5 आहे आणि हा 6 आहे. त्या दोघांमध्ये ऑरचा रूल अप्लाय करा. ऑरचा रूल काय सांगतो? बोथ आर एफ देन एफ अदरवाईज टी. एफ एफ एफ, अदरवाईज अदरवाईज आणि अदरवाईज. आणि आता तुमची एल एच एस ज्या कॉलममध्ये आलेली आहे तो हा कॉलम पहा, आणि आर एच एस ज्या कॉलममध्ये कंप्लीट झालेली आहे ट्रूथ टेबलच्या तो हा कॉलम पहा. आणि दोन्ही कॉलम ऑब्झर्व केले तर करस्पॉन्डिंग प्लेसेस आर सेम. एफ एफ, टी टी, टी टी, टी टी. मग बोथ कॉलम्स, column number 4th and column number 7th are equivalent. Therefore, negation P and Q is equivalent to negation P or negation Q. पहा, म्हणजे जे इक्विव्हॅलंटसाठी आहे तेच यूज केलं, आणि डी मॉर्गनच्या पहिल्या कंडिशनचं प्रूफ आपण ट्रूथ टेबलच्या मदतीने दिलं. आता कंडिशनल लॉ जो आहे आपला त्याचं प्रूफ लिहूयात. हे तुम्ही नोटबुकमध्ये लगेच लिहून घ्या बरं का. आपल्या लेक्चरला बसताना, मग ते डाऊट सेशनचं लेक्चर असेल किंवा व्हिडिओ लेक्चर असेल, नोटबुक आपली मॅथमॅटिक्सची घेऊनच बसायचं आणि क्लासवर्कच्या नोटबुकमध्ये क्लासवर्कचं काम पूर्ण करायचं. जे मी बोर्डवरती तुम्हाला दिलं आहे ते पूर्ण करायचं लगेच. आता दुसरा पहा, आता कंडिशनल. टू प्रूव्ह दॅट. कोणतं प्रूफ? P implies Q is equivalent to negation P and Q. OR. एम्प्लाइजचं कन्व्हर्जन ऑरमध्ये कसं होतं? पहिल्याचं निगेशनमध्ये ऑर दुसरं आहे तसं. मग बघूयात तसंच आहे का? पहा, पी क्यू फर्स्ट सेकंड कॉलम. मग आता फर्स्ट सेकंड
टी 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 एफ एफ टी एफ एफ. आता एल एच एस पूर्ण होणार आहे थर्डमध्येच. पी एम्प्लाइज क्यू, थर्ड कॉलम. मग पी एम्प्लाइज क्यू, एम्प्लायचा रूल टी एफ असेल तर एफ, अदरवाईज टी येतं. टी एफ इथे आहे म्हणजे एफ, अदरवाईज टी, अदरवाईज टी. झाला कंप्लीट कॉलम. आता आर एच एसचा विचार केला तर निगेशन पी आहे, म्हणून फोर्थ कॉलम आपला अगोदर निगेशन पीचा येणार आहे. मग निगेशन पी इथं पहा, एफ एफ टी आणि टी. आता यानंतर पूर्ण आर एच एस फिफ्थ कॉलममध्येच मिळेल. पहा आर एच एस इथे मिळाले आपल्याला हे एल एच एस थर्डमध्ये. मग आता आर एच एस कशी मिळणार आहे तर निगेशन पी ऑर क्यू, म्हणजे निगेशन पी म्हणजे फोर्थ कॉलम आणि सेकंड कॉलममध्ये ऑरचा रूल अप्लाय करायचा. मग ऑरचा रूल अप्लाय करताना काय सांगितलंय, बोथ आर एफ देन एफ अदरवाईज टी. मग टी एफ टी एफ टी एफ टी टी. आणि आता तुम्ही एल एच एसचा कॉलम पहा, कॉलम नंबर थर्ड, आणि कॉलम नंबर आर एच एसचा कॉलम पहा, कॉलम नंबर फोर्थ. आणि हे दोन्ही कॉलम ऑब्झर्व करा. टी टी एफ एफ टी 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 टी. बोथ कॉलम्स आर इक्विवलेंट, both columns are equivalent, therefore this relation is equivalent and therefore this rule is exist. बघा बघा तुम्हाला रूल समजला का? ओके. आणि आता लास्ट बायकंडिशनल रूल. बायकंडिशनल रूलचं प्रूफ देतो. सिंपल आहे, पण हे रूल व्यवस्थित पाठ करा. रूल माहिती असतील तरच पुढे आपल्याला जे विदाउट ट्रूथ टेबलचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होतात. डिमॉर्गन्स लॉ, कंडिशनल लॉ आणि आता बाय कंडिशनल लॉ. टू प्रूव्ह दॅट पी बाय कंडिशनल क्यू इज इक्वलन टू पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी. पाहूया त्याचं प्रूफ आता. ट्रूथ टेबल पी क्यू फर्स्ट सेकंड, टी 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 एफ एफ टी एफ एफ. त्यानंतर थर्ड कॉलम एल एच एस डायरेक्टच येणार आहे, काय प्रॉब्लेम नाही आहे. थर्ड कॉलम काय आहे पहा, पी बाय कंडिशनल क्यू. पी बाय कंडिशनल क्यू म्हणजे बाय कंडिशनलचा रूट बोथ आर सेम, देन टी 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 एफ एफ टी. आता सेकंड एल एच एस मिळवायचे आहे, आर एच एस मिळवायचे आहे. मग ब्रॅकेट म्हणजे आता इथे फोर्थ कॉलम येणार अगोदर पी एम्प्लाइज क्यू, मग टी टी एफ एफ टी अँड टी. आता फोर्थ नंतर हा ब्रॅकेट झाला. आता ह्या फिफ्थ काय येणार आहे, क्यू एम्प्लाइज पी म्हणजे उलट्या दिशेने टी 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 एफ टी 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 एफ एफ टी. झालं कंप्लीट. आणि आता यामध्ये तुमची आर एच एस इथे पूर्ण होणार आहे. आणि ती काय सांगते, पी एम्प्लाइज क्यू अँड क्यू एम्प्लाइज पी. म्हणजे फोर्थ आणि फिफ्थमध्ये अँडचा रूल अप्लाय करा. अँडचा रूल काय सांगतो, बोथ आर टी देन टी अदरवाईज एफ. मग आले पहा इथे टी एफ एफ आणि टी. आणि पहा आता हा कॉलम आणि हा एल एच एसचा कॉलम. बघा दोन्ही कॉलम टी टी एफ 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 टी टी. बोथ columns are equivalent, therefore their headings are equivalent, therefore proof of this relation is here completed. So see that. तर या पद्धतीने तुम्हाला हे प्रूफ लिहायचे होते. बघा तुम्हाला समजले का प्रूफ.
आजच्या लेक्चरमध्ये आपण 4 रूल पाहिले. पहिला होता डी मॉर्गन्स, त्याच्यामध्ये अँडचा डी मॉर्गन्स, ऑरचा डी मॉर्गन्स, ब्रॅकेट कसे सिम्प्लिफाय करायचे. विथ ट्रूथ टेबल वी हॅड सीन इट्स प्रूफ. त्यानंतर कंडिशनल लॉ सांगितला, पी एम्प्लाइज क्यू म्हणजे निगेशन पी ऑर क्यू. आणि त्यानंतर बाय कंडिशनल लॉ आता तुमच्या समोर दिसत आहे तोही पाहिला. ओके, नोटबुकमध्ये व्यवस्थित लिहा.